श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 11 जानेवारी गुरुवारी रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या. या महिन्यातील शेवटचा गुरुवार. तसेच बघा, अमावस्या आणि शेवटचा गुरुवार असा महासंयोग निर्माण झाला आहे. ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर बघा, अमावस्या तिथी ही महालक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते. त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या तिथीला ज्या महिला आपल्या घरात अमावस्या तिथीला काही उपाय आणि सेवा करतात त्या घरात कधीही गरिबी येत नाही. त्याचबरोबर बघा, ज्या महिला दर अमावस्येला काही नियम पाळतात, सेवा करतात, त्या महिलांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्या घरात माता लक्ष्मीचा वास निरंतर राहतो. तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील 5वा आणि शेवटचा गुरुवार, त्याचबरोबर अमावस्या देखील आहेत. तर उद्या आपल्याला आवर्जून काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत. तर बघा, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान वगैरे स्वच्छतेची आपली कामे करून आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. आणि बघा, उद्या गुरुवार आहे. शक्यतो आपण गुरुवारी घराची साफसफाई करायची टाळतो. पण बघा, उद्या अमावस्या आहे. तर घर साफ करताना, घराची फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून घर आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि फरशी पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, घर अगदी स्वच्छ करून देवघरसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि आपले देवसुद्धा गोमूत्र आणि हळद टाकून स्वच्छ करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, आपण दर गुरुवारी हळदीचे लेपन करतो, पण अमावस्येला सुद्धा हळदीचे लेपन अगदी अवश्य करावे. हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते. आणि त्याचबरोबर बघा, गुरुवारी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू यांची सेवा करण्यालाही खूप महत्त्व आहे. तर बघा, ज्या घरात भगवान विष्णू यांची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीही वास करते. म्हणूनच उद्या आपल्याला विष्णू यांची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीचीही सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, उद्या आहे शेवटचा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे. तर बघा, बऱ्याच जणींच्या मनात अमावस्या या तिथीबद्दल संभ्रम आहे. अमावस्येला उद्यापन करावे की नाही, त्याचबरोबर पूजा मांडणी करावी की नाही, असे प्रश्न आहेत. तर अमावस्या ही तिथी वाईट नाही किंवा याबद्दल कुठल्याही प्रकारचे गैरसमज मनात घेऊ नये. कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते. कारण आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येलाच करतो. म्हणूनच बघा, कोणतीही तिथी वाईट किंवा शुभ नसते. म्हणूनच बघा, उद्याच आपल्याला गुरुवारचे उद्यापनसुद्धा करायचे आहे. आणि त्याचबरोबर बघा, अमावस्येला जर भगवान विष्णू यांची पूजा केली तर आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते असे म्हटले जाते. उद्या गुरुवार आणि अमावस्या. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतात असे म्हटले जाते. म्हणूनच बघा, या शुभ संयोगावर जर केळीच्या झाडाची पूजा केली तर भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो. आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. त्याचबरोबर बघा, अमावस्येला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोषाचा त्रासही कमी होतो. म्हणूनच उद्या अमावस्येला सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि आमच्या पितरांना सद्गती मिळून त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी असा प्रार्थना करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्यावरील आलेल्या पितृदोषाचा त्रास कमी होतो. आणि बघा, त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी असे उपाय केल्याने आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या, त्रास दूर होऊन आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तर बघा, अमावस्या तिथीला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. असा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. म्हणूनच बघा, माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे उपाय आणि सेवासुद्धा करायच्या आहेत. कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे. ती एका ठिकाणावर जास्त वेळ राहत नाही. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. म्हणूनच बघा, अमावस्या दिवशी या श्रीयंत्राची पूजा करून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणावा. धूप दीप लावून माता लक्ष्मीची प्रार्थना करावी. कारण माता लक्ष्मी ही आपल्या आसनाला सोडून कुठेही जात नाही. म्हणून आपण या अमावस्या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी. आपल्या घरात माता लक्ष्मीचे श्रीयंत्र अवश्य असावे. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून त्याचबरोबर श्रीयंत्राची पूजा करावी. तर बघा, अशा प्रकारे जर आपण उद्या अमावस्येला माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तसेच घरात धनधान्य वैभव नांदण्यासाठी विशेष सेवा आणि उपाय करायचे आहेत.
उद्या मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे. ज्या घरात अमावस्येच्या दिवशी उपाय आणि सेवा केल्या जातात त्या घरात कधीही कशाची कमी राहत नाही आणि त्याचबरोबर दारिद्र्य दुःख दूर होऊन घरात बरकत येते आणि सुख समृद्धी नांदते. म्हणूनच बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.